नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना, तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचा उभा आणि आडवा टक कशा पद्धतीने काढायचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मैत्रिणींनो. जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची पण कटिंग हवी असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन ते पण व्हिडिओ बघू शकता. नवीन मैत्रिणी असतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे, कारण की ज्या शिकलेल्या असतात त्यांना माहीत असतं की आडवा टक्स आणि उभा टक्स कशा पद्धतीने काढायचा. पण ज्या मैत्रिणी घरी बसून मोबाईल म्हणजेच आपल्या यूट्यूबवर शिवणकाम शिकत असतात तर त्यांना एवढं काही माहीत नसतं. तर त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे की आडवा टक्स आणि उभा टक कशा पद्धतीने काढायचा, खास प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी. तर आज आपण त्यावर हा व्हिडिओ तयार करणार आहोत मैत्रिणींनो. तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. तर चला मैत्रिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी एक पेपर घेतलेला आहे. तर इथे आपण फक्त जो प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट असतो तोच आज आपण इथे बघणार आहोत. तर त्यासाठी अगोदर आपण उंची घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपण जो फ्रंट पार्ट असतो प्रिन्सेस कटचा त्यामध्ये पुढील बाजूमध्ये आपण 1.5 इंच उंचीमध्ये मिळवत असतो आणि बॅक साईडमध्ये 1 इंच उंची मिळवत असतो. तर आपण आज फ्रंट पार्ट पाहणार आहोत. तर उंचीमध्ये आपण 1.5 इंच मिळवायची आहे. तर उंची इथे मी घेणार आहे 14.5. तुमची जी उंची असेल त्या उंचीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी 14.5 उंची घेत आहे. त्यानंतर समोरील साईडने पण 14.5 उंची मार्क करून घ्यायची आहे आणि पट्टीने शिरेश ओढून घ्यायची आहे. तर इथं आपली उंची झालेली आहे. त्यानंतर इथं उंचीपर्यंत ते इथून आपल्याला या साईडने ना 1/2 इंच हुकलूक पट्टीसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने 1/2 इंच मार्क करून घ्यायचं आणि ती पण रेष ओढून घ्यायची आहे. तर हे बघा, आपण इथे उंची घेतलेली आहे आणि 1/2 इंच हुकलूक पट्टीसाठी पण एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर हे 1/2 इंच सोडून आपल्याला पुढील माप टाकायचे असतात. तर इथे अगोदर आपण घेणार आहोत शोल्डर. तर शोल्डर इथे मी घेणार आहे 5.25 इंच. त्यानंतर खालच्या साईडने मला शोल्डर मोजून घ्यायचं आहे 5.25 इंच आणि ही रेष अशी ओढून घ्यायची. त्यानंतर मोंडा टाकायचा आहे आपल्याला. तर इथे मी घडी घेणार आहे 10 इंचाची, म्हणजे 34 साईजचं माप आपण इथे काढणार आहोत. तर इथे मी मोंडा घेणार आहे 5.25 इंचाचा. तर इथे मी शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच आणि मोंडा घेतलेला आहे 5.25 इंच. 5.25 इंच. तर इथे आपल्याला आता टाकायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन. तर छाती आहे 34 इंचाची. तर इथे छातीचा चौथा भाग येणार आहे 8.5 इंच आणि 1.5 इंच आपलं मार्जिन. 8.5 आणि 1.5 पूर्ण 10 इंचाची आपली घडी होणार आहे इथं. तर ही पॉईंट जोडून घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर खालच्या साईडने कमरेच्या बाजूने इथं 10 इंच घेतला असल्यामुळे आपण इथे 9.5 इंच कमरेच्या बाजूने घेणार आहोत. हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. त्यानंतर जो पुढील आकार असतो मोंड्याचा तो आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं पुढील आकार मी 1 इंचाचा घेणार आहे. नेहमीप्रमाणे आपण 1 इंच मोंड्याचा पुढील आकार घेत असतो. अशा पद्धतीने मोंड्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे. गळा रुंदी इथे 2.25 इंच आणि गळ्याची पूर्ण उंची 6.5 इंच. गळ्याच्या बॉटम साईडने 2.5 इंच आणि हा बॉक्स आखून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि गळ्याला तुम्ही पानगळा पण देऊ शकता, पंचकोनी पण इथं आकार देऊ शकता पुढच्या फ्रंट बाजूने, कारण की हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर इथे मी गोल आकार दिलेला आहे. त्यानंतर आपण आलेलो आहे मेन टॉपिकवर. तर आपला आजचा टॉपिक होता उभा टक्स किती घ्यायचा आणि आडवा टक्स किती घ्यायचा प्रिन्सेस कटसाठी.
तर इथे मी उभा टक्स तुम्हाला कशा पद्धतीने काढायचा ते सांगणार आहे. तर उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. आपली ही 34 इंचाची छाती आहे. तर 34चा जो चौथा भाग असतो, 34चा चौथा भाग 8.5 इंच, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. तर इथे आपले निघणार आहे उभा टक्स 9.5 इंच. तर उभा टक्स 9.5 इंच इथं आलेला आहे. तर आपल्याला इथं अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर आपण इथं मार्किंग करणार आहोत 10 इंचावर. तर उभा टक्स आपल्याला 9.5 इंचावर मिळालेला आहे आपल्याला. तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच इथं शिलाई मार्जिन, शोल्डरला शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यायचं असल्यामुळं आपण उभा टक्स 10 इंचाचा घेणार आहोत इथं. हे बघा, हा उभा टक्स आपला, हा इकडचा उभा टक्स वरच्या साईडने मोजायचा असतो उभा टक्स. आता आपल्याला राहिला आहे आडवा टक्स. इथं आपला 10 इंच जिथं आपल्याला उभा टक्स मिळालेला आहे. तर आडवा टक्स आपण कशा पद्धतीने काढायचा, जो छाती आपली 34 इंचाची आहे. तर 34चा 10वा भाग असतो, 10वा भाग, तर 3.4. तर आपल्याला 3.4 इथे आडवा टक्स टाकायचा आहे. तर इथे मी 3.4 जी आपली ही हुकलूक पट्टीची मार्किंग केली ती सोडून द्यायची आहे आणि इथून आपल्याला 3.4 असं अंतर मोजायचं आहे. तुम्ही 3.5 घेतलं तरी चालेल, कारण की एक रेषचं काही एवढं हे नसतं. हे बघा, इथं मी 3.5 घेतलेलं आहे. इथून जो उभा टक्स आहे तिथून आपल्याला अशी रेष ओढून घ्यायची आहे. तर हा आपला झालेला आहे आडवा टक्स. तर बघू शकता तुम्ही, इथं आपला आडवा टक्स आहे हा. त्यानंतर आपल्याला जो उभा टक्सचा आणि आडव्या टक्सचा जो सेंटर आहे तिथून आपल्याला मोंड्यापर्यंत जो प्रिन्सेस कटचा शेप असतो तो देऊन घ्यायचा आहे. खूप असा हलक्या हाताने द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथून आपल्याला 2 इंच टक्ससाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे. आणि हा इथला आपला उभा टक्स घ्यायचा आहे 2 इंचाचा. इथून आपल्याला 2 इंच घ्यायचे आहे आणि वरच्या साईडने उभा टक्स पण आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा कटोरीचा आकार देण्यासाठी. तर आपण हा आडवा उभा घेतलेला आहे आणि हा आडवा पण घेतलेला आहे. तर इथून आपल्या सेंटरपासून जो आकार असतो प्रिन्सेस कटचा तो आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आकार तुम्हाला द्यायचा आहे. तर हे बघा, आपला प्रिन्सेस कटचा आकार झालेला आहे. त्यानंतर आपलं जे इथं 2 इंच आहे ते आपल्याला समोरील बाजूने, म्हणजे पुढच्या बाजूने आपल्याला हे 2 इंच इथे टाकायचं आहे कमरेच्या बाजूने. तर हे 2 इंच आपण इथे टाकायचं आहे. त्यानंतर जे आपण इथला हा टक्स म्हणजे इथून कट करणार आहोत, इथं आपण शिवणार आहोत. इथला जो कापड असतो इथं कमी होत असल्यामुळे आपण इथलं जे मार्जिन आहे ते इथे घ्यायचं आहे. तर इथं या साईडने पण आपण मोंड्याच्या बाजून पण 1 इंच टाकून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि इथून 2.5 इंच अशी मार्किंग करायची आहे मोंड्यापासून आणि थोडा आकार असा कर्कमध्ये थोडा इकडे घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटच्या. खूप छान असा आकार आलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पॉईंट जोडायचे आहे. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. तर आपण पूर्ण उंची अधिक 1.5 इंच घेतलेला आहे. परत शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच, मोंडा घेतलेला आहे 5.25 इंच. त्यानंतर जो छातीची घडी असते, छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. तर छातीचा चौथा भाग इथं आपल्याला 8.5 इंच आलेला आहे. तिथून आपल्याला इथं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर ही त्यानंतर कमरेच्या बाजूने जो छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, 10 इंच, त्याच्या अर्धा इंच आपण कमी म्हणजे 9.5 इंचाची इथं कंबर घेतलेला आहे. त्यानंतर गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच, गळ्याची उंची घेतलेली 6.5 इंच. अशा प्रकारे आपलं हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊजचं जे पॅटर्न असतं ते आपण मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर आपण जो मेन आपला पॉईंट होता उभा टक्स, तो उभा टक्स जो छातीचा जो चौथा भाग असतो 8.5 इंच, त्याच्यात 1 इंच मिळवायचं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असल्यामुळे आपण उभा टक्स घेतलेला आहे 10 इंचाचा.
त्यानंतर आडवा टक्स घेतलेला आहे, छातीचा जो 10वा भाग असतो तो आपण इथं टाकलेला आहे. त्यानंतर इथून तिथपर्यंत 2 इंच घेतलेले आहे आणि उभा टक्स परत 2 इंच इथं घेतलेला आहे ना. जो कटोरीचा शेप असतो, प्रिन्सेस कट कटोरीचा जो शेप असतो तो इथं मार्किंग करून घेतलेला आहे. त्यानंतर हे जे 2 इंच मार्किंग, हे जे 2 इंचाचं टक्स आहे आपण ते कमरेच्या बाजूने वरच्या साईडने आपण ते घेतलेलं आहे. तर त्यानंतर मोंड्याच्या बाजूने बी 1 इंच घेतलेला आहे. तर हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले. तर अशा पद्धती आपल्या प्रिन्सेस कटचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूने या साईडने अर्धा इंच असं मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अशी तिरकस लाईन मारून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने तिरकस लाईन मारून घ्यायची आहे. त्यानंतर या साईडने पण थोडी अशी अर्धा इंचाला कमी या साईडने पण अशी तिरकस लाईन मारून घ्यायची आहे. तर हे आपलं प्रिन्सेस कटचं पूर्ण पॅटर्न रेडी झालेलं आहे मैत्रिणींनो. तर आता आपण ही कट करून घेऊया. तर हे बघा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपलं हे प्रिन्सेस कटचं पॅटर्न रेडी झालेलं आहे. 34 साईजचं आपण हे पॅटर्न काढलेलं आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला समजलंच असेल की उभा टक्स आणि आडवा टक कशा पद्धतीने काढायचा. मी आशा करते तुम्हाला समजलंच असेल. तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि ज्या मैत्रिणी नवीन असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मैत्रिणींनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.